आगामी मुंबई आणि प्रमुख महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे। आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच याबद्दलची माहिती दिली। पण हे नेमकं कसं काय घडलं? मागचे अनेक दिवस आम्ही स्वबळावरती लढू, आम्ही पुरेसे ताकदवान आहोत, आम्हाला कोणाची गरज नाही, अशा पद्धतीची वल्गना करणारे भाजपचे नेते नेमके कसे झुकले? आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून अमित शहांच्या रूपाने कशी काय सूत्र फिरवली? या सगळ्यामागचीच इनसाइड स्टोरी मोठी इंटरेस्टिंग आहे। काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी निवासस्थानी जात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीबद्दल चर्चा केली। तुम्ही लक्षात घ्या, इतके दिवस कुठेतरी भाजपच्या नेत्यांना भेटायला शिवसेनेचे नेते जात होते, पण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले। याच्यावरूनच एकनाथ शिंदेंनी काय वजन टाकलं हे खरं तर आपण लक्षात घेऊ शकतो। आगामी महापालिका निवडणुकांच्या बाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संवाद झाला असं सुद्धा म्हटलं गेलं। या चर्चेमधून येत्या महापालिकांमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवू असं वरिष्ठ नेत्यांनी आता ठामपणे ठरवलेलं आहे आणि याच संदर्भामध्ये रवींद्र चव्हाणांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। स्थानिक पातळीवरती 4 ते 5 नेत्यांची समन्वय समिती नेमली जाईल आणि त्यानंतर या निवडणुका पार पडतील असं सुद्धा त्यांनी म्हटलं। वरिष्ठ स्तरावरती 100% महायुती करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा सुद्धा आज रवींद्र चव्हाणांनी घेतली। पण या सगळ्याच्या मागे नेमकं काय घडलंय आणि कसं कसं घडलंय, काय काय त्याचा क्रम होता, यातनं हे राजकारण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। साधारण मुंबई महापालिकेमध्ये 227 जागा आहेत। भाजप 130 ते 140 जागा लढवणार असं बोललं जाते, तर शिंदे 80 ते 90 जागा लढवणार असल्याची चर्चा आहे। अर्थात आता छोटा भाऊ कोण होणार, मोठा भाऊ कोण होणार आणि एकेकाळी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेना कमी जागांमध्ये समाधानी होणार का, हे सगळंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या सगळ्यामध्ये चर्चा होतीये ती फक्त भाजप आणि शिवसेनेची म्हणजे शिंदेची, पण अजितदादांना मात्र बरोबर बाजूला ठेवण्यात आलंय। आणि आता चर्चा आहे यामागचं कारण नवाब मलिक असं आहे। नवाब मलिक हे आता सध्या दादांसोबत आहे, पण भाजपचा पहिल्यापासून नवाब मलिक यांना विरोध होता। नवाब मलिक यांच्यावरती अनेक आरोप भाजपने केले होते। ते जामिनावरती बाहेर असले तरी त्यांना अजित पवारांनी पक्षामध्ये घेऊ नये असं भाजपकडनं वारंवार सांगण्यात आलं। मात्र भाजपला डावलून त्यांचा विरोध बाजूला ठेवून अजित पवारांनी नवाब मलिकांना पक्षामध्ये घेतलं। इतकंच नाही तर त्यांच्या मुलीला आमदारकीचं तिकीटही दिलं, ती आमदारही झाली। त्यामुळे या सगळ्यामुळेच भाजप कुठेतरी नाराज आहे आणि याचा फटका जो आहे तो निवडणुकांना बसू शकतो, आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला बसू शकतो। या सगळ्या विचारातनं भाजपने नवाब मलिकांमुळे खरं तर अजित पवारांना बाजूला ठेवले अशी चर्चा आहे। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी खरं तर आवकजावक झाली। भाजपचे आणि शिवसेनेचे खटके उडाल्याचे बघायला मिळाले, महायुतीमध्ये खडाजंगी बघायला मिळाली। इतकंच नाही तर काही ठिकाणी भाजपने वेगवेगळ्या पक्षांसोबत जाणं पसंत केलं, शिवसेनेने विरोधकांना मदत केली आणि त्यामुळे कुठेतरी महायुती धोक्यात आली अशी चर्चा सुरू होती। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर महापालिकेत मात्र हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत। आता शिंदेच्या नेत्यांकडून खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाणांची तक्रार करण्यात आली। एकूणच त्यांच्या वर्तणुकीबद्दल प्रचंड आक्षेप होते। तुम्ही जर बघितलं असेल तर अगदी 2 आठवड्यापूर्वी शिंदेच्या अनेक मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारली, बैठकीला जाण्याचं टाळलं आणि एक प्रकारे ठळकपणे आपली नाराजी दाखवून दिली। विशेषतः शिंदेच्या शिवसेनेमधून भाजपमध्ये जे काही पक्ष प्रवेश होत होते त्याला शिंदेच्या नेत्यांचा, मंत्र्यांचा थेट विरोध होता। इतकंच नाही तर आमचे कडवे विरोधक भाजप घेत आहे आणि त्यांना ताकद देत आहे, एक प्रकारे आमच्या समोर आमच्या शत्रूंना उभं केलं जातं अशा पद्धतीची ती मांडणी होती आणि म्हणून त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आणि मंत्रालयामध्ये सुद्धा उमटलेले बघायला मिळाले। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा रवींद्र चव्हाण यांची तक्रार घेऊन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गेले होते, मात्र फडणवीसांनी त्यांना फटकारल्याचं दिसून आलं। त्यानंतर एकनाथ शिंदे हे थेट दिल्लीला गेले अमित शहांना भेटायला आणि मागच्या काही दिवसांमध्ये अनेकदा अमित शहांना एकनाथ शिंदे भेटलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्याबाबत स्पष्ट शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली होती। आणि त्यानंतर खरं तर अमित शहा काय करणार याकडे लक्ष लागलेलं होतं। मात्र परवा म्हणजे बुधवारी संध्याकाळी रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली। त्या चर्चेनंतरच सगळी सूत्र फिरल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यानंतर रवींद्र चव्हाण मुंबईमध्ये आले, एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर त्यांच्या बंगल्यावरती एकनाथ शिंदेंची भेट घेतली। रवींद्र चव्हाण काहीसे थंड झालेले बघायला मिळाले। त्यांचा जो एक आक्रमक पवित्रा होता तो थोडासा काय म्हणू शकतो आपण जरा डाऊन झाला आणि शिंदेंसोबत आता युती करणार असल्याचं आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। आता शिंदेंना अमित शहांचं वारंवार बळ मिळते। लक्षात घ्या, अमित शहा हे गृहमंत्री आहेत, भाजपचे अत्यंत ताकदवान नेते आहेत, 2 नंबरचे नेते आहेत आणि शिंदे कायमच महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वापेक्षा दिल्लीच्या नेतृत्वाच्या म्हणजे अमित शहांच्या जवळ असल्याचं वारंवार स्पष्ट झालेलं आहे।
अनेकदा तक्रार घेऊन सुद्धा ते गेलेले आहेत आणि उत्तरं घेऊन सुद्धा येतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांशी वाद झाला तरी अमित शहांनी शिंदेंना कायमच जवळ ठेवलेला आहे, कायमच साथ दिली आहे आणि याही वेळेस तोच अनुभव आल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आता शिंदेंना सोबत घेण्याची भाजपची कारणं काय? तर राजकारणामध्ये कुणीच दुसऱ्याच्या फायद्यासाठी काही करत नाही. स्वतःचा फायदा दिसत असेल तरच ती मूव्ह खेळली जाते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपचा काय फायदा आहे? तर पहिला फायदा शिवसेना नावाचा फायदा होणार आहे. लक्षात घ्या, मुंबईमध्ये जर निवडणूक लढायची आहे तर शिवसेना आणि मुंबई यांचं अतूट नातं राहिलेलं आहे. त्यामुळे शिंदेंकडे असलेलं शिवसेना नाव याचा भाजपला फायदाच होणार आहे. दुसरा मुद्दा, ठाकरेंना अंगावर घ्यावं लागणार नाही. लक्षात घ्या, ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्येच सामना होईल, तेच एकमेकांवरती चिखल उडवत राहतील. भाजप आपोआप विकासाच्या मुद्द्यावरती प्रचार करेल आणि त्यामुळे ठाकरेंना थेट अंगावर घ्यावं लागणार नाही. ते जे काही आहे ते त्यांचं आणि शिंदेंचं सुरू राहील. तिसरा मुद्दा, मुस्लिम बहुल भागामध्ये शिंदेंच्या उमेदवारांना संधी. आता ही ना चर्चा आहे की मुस्लिम बहुल जो एरिया आहे तर तिथे शिंदेंच्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे किंवा त्यांना उभं केलं जाणार आहे. एक प्रकारे प्रखर हिंदुत्व अशी ती लढाई करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. चौथा मुद्दा, शिंदेंच्या रूपाने मराठी मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न. मागच्या काही दिवसापासून गुजरात किंवा मराठी नसलेल्या लोकांचा पक्ष म्हणून भाजपला कुठेतरी विरोधकांकडनं टीकेच्या स्थानी नेलं जातं आणि कुठेतरी दाखवलं जातं की मराठी मतं ही भाजपपासून लांब होत आहेत. गुजराती मतांचा पक्ष आहे भाजप आणि अशा वेळी शिंदे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मराठी, त्यामुळे त्याचा कुठेतरी उपयोग करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे सगळ्या वॉर्डांचा अभ्यास करूनच भाजपने हे पाऊल उचललेलं आहे. अनेक सर्वे केलेले आहेत, अभ्यास केलेले आहेत आणि जर आपल्याला जड जाईल असं वाटल्यामुळे आणि शिंदेंचा फायदा होऊ शकतो हे लक्षात आल्यावरच त्यांनी शिंदेंना उचललेलं आहे. नाहीतर आम्ही एकटे लढू, ताकदवान आहोत, समर्थ आहोत असं अनेक नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. आता या सगळ्यात शिंदेंनाही भाजपचा फायदा होणारच आहे. शिवाय दादांची राष्ट्रवादी वेगळी राहिली तर आम्हीच खरे भाजपचे साथीदार अशी टिमकीही त्यांना वाजवता येईल. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये काय होतं, भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये खरंच ते मुंबईसह इतर महापालिकांवरती महायुतीचा झेंडा फडकवू शकतात का? अजित पवारांना बाजूला ठेवणं त्यांना परवडणार आहे का? आणि त्यांच्या समोर इतर पक्ष, महाविकास आघाडी कशा पद्धतीने उभे राहणार आहेत, एकत्र लढणार आहेत, वेगवेगळे लढणार आहेत, हे सगळं बघावं लागणार आहे. पण तूर्तास सध्याच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळं लढून झाल्यानंतर महापालिकांमध्ये आता या दोन पक्षांनी एकत्र यायचं ठरवलेलं आहे. राजकारण कोणत्या दिशेला जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.